चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. चुकत असताना तेवढ्याच निर्भीडपणे बोललं पाहिजे हेही पत्रकाराचं कर्तव्य आहे. कोणाला राग आला म्हणून विचार करता कामा नये आणि कुणाला खुश करण्यासाठी आमची पत्रकारिता नाही. अनेकांचे मुंबई दिल्लीमध्ये संबंध असतात. योगायोगानं अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात असल्यामुळं अनेक उद्योगपतींना त्यांनी संबंध ठेवले. खरं म्हणजे त्या संबंधाच्या माध्यमातून ते वैयक्तिक स्वार्थ साधू शकले असते. काही मूर्ख माणसं पुणे लुटून साताऱ्याला वाटणं असाही प्रकार म्हणू शकतात. पण त्यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि लातूरचे सुपुत्र जे देशात दानशूर म्हणून ओळखले जात आहेत ते अभय फाउंडेशन, अभय भुतळा फाउंडेशन यांच्या वतीनं ते लोकांना मदत करणार आहेत. ती कशी मदत करणार आहेत तेही आपण ऐका. आणि मित्र हो, चांगल्याला चांगलं म्हणत असताना आम्ही मात्र बडोर प्रकरणात जोपर्यंत त्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मात्र हा विषय लावून धरणार. माणुसकीच्या दृष्टिकोनातून, मानवतेच्या भूमिकेतून आम्ही जाहीर गुन्हा विनंती करतो की ते पत्र्याचं घर, ते बारके बारके लेकरं, 3 माणसं म्हणजे लहान मुली आणि जी आई, पत्नी आणि या कुटुंबाला सुद्धा आपण काही ना काहीतरी मदत केली पाहिजे. काशी जगद्गुरूंनी त्यांना 1 लाख रुपये दिलेत. अनेकांनी मदत केली. लवकरच त्यांना अनुकंपावर लवकरही लागेल. पण आम्हाला वाईट बोलायचं नाही, पण संकुचित विचाराला थारा न देता किंवा आम्ही म्हणतो म्हणून द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका देत असताना ज्या पद्धतीनं भारतात एक आपल्या कर्तृत्वातनं कीर्ती निर्माण करणारे अभय भुतळा जे करोडो रुपयाचं डोनेशन राम मंदिर वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज शेतकरी संकटात असताना त्यांना कन्व्हिन्स करण्याचं काम औषधाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलंय. आम्ही त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. नमस्कार. एक महत्वाची घोषणा करण्यासाठी मी आज आपल्या समोर येतोय. औसा विधानसभा मतदारसंघातील पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना, ज्यांचे पशुधन वाहून गेले त्या कुटुंबियांना, ज्यांच्या शेळ्या कोंबड्या वाहून गेलेत त्या गरिबांना, ज्यांची घरं पाण्यामध्ये आहेत किंवा पडली आहेत त्या पीडितांना एक दिलासा देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतोय. आपल्याला शासनाच्या माध्यमातून मदत मिळणारच आहे, पण मी तुमचा आमदार म्हणून मीही काही या ठिकाणी आपल्याला मदत करू इच्छितो. आमची NGO क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि पुण्यातली अभय भुतळा फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सरकारच्या बरोबरीने या पीडितांना मदत आपण या निमित्तानं करतोय. जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून 4 लाख रुपये प्रत्येकी मिळतात. त्यात आमच्या NGO कडून 4 लाख आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या म्हशी वाहून गेल्यात त्यांना 37,500 रुपये सरकारकडून मिळतात. त्यात आम्ही 37,500 ऍड करतोय. ज्यांची गायी वाहून गेल्यात त्यांना 37,500 सरकारकडून मिळतात. त्यात आमची तेवढेच ऍड करतोय. ज्यांचे वासरं वाहून गेलेत त्यांना 20,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मिळतात. त्यात आम्ही आमच्या NGOच्या माध्यमातून 20,000 ऍड करतोय. ज्यांच्या कोंबड्या वाहून गेल्यात त्यांना 100 रुपये सरकारकडून मिळतात. त्यात आम्ही आमचे 100 रुपये ऍड करतोय. ज्यांच्या शेळ्या वाहून गेल्यात त्यांना 4,000 रुपये सरकारकडून मिळतात. त्यात आम्ही आमचे 4,000 रुपये ऍड करतोय. ज्यांची घरं पाण्यामध्ये उभी आहेत किंवा पाण्यामध्ये घरं राहिलेली आहेत काही काळ, काही दिवस, त्यांना सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये मिळतात. त्यात आम्ही आमच्या NGOच्या माध्यमातून 10,000 रुपये त्याच पीडितांना देतोय. ज्यांची घरं पडली आहेत, काही ठिकाणी माळवत पडलंय, काही ठिकाणी भिंती पडल्यात, काही ठिकाणी भिंती खचल्यात, ज्याच्या नोंदी सरकारकडे आहेत, ज्यांचे पंचनामा झालात त्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये मिळणार आहेत. त्यात आम्ही आमचे 4,000 रुपये ऍड करतोय. एकूणच हे सगळं करत असताना यामागे उद्देश हाच आहे की खरं म्हणजे शेतकऱ्यांचा बैल वाहून गेला तर त्याला 32,000 मिळतात. त्यात आम्ही आमचे 32 ऍड करतोय. पण 32,000 बैल येतो का तर येत नाही. शेतकऱ्यांना जर ही मदत मिळाली तर शेतकरी दिवाळी आली म्हणून पैसे खर्च करून टाकतील. माझी विनंती आहे की तुम्ही खर्चू नका. त्या 32 मध्ये आमचे 32 ऍड करतोय. एकूण 70,000 मध्ये चांगला बैल येऊ शकतो. म्हशीला जेवढे पैसे मिळतात शासनाचे तेवढे आम्ही ऍड करतोय. त्यातून तुम्ही म्हैस घ्या, गाईला गाय घ्या, शेळीला शेळी घ्या. आमची एकच विनंती आहे की शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई सरकार आणि आमदार तुमचा या दोघांच्या माध्यमातून भरपाई व्हावी.
म्हणून मी आपल्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे. आपण लवकरच आपल्या भागातील प्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे हितचिंतक असलेले किंवा शेतकरी सेवक असलेले उद्योजक बीबी ठोंबरे साहेब यांना बोलवून यांच्या हस्ते या सगळ्या पीडितांना चेक वाटप करणार आहोत. त्याचबरोबर दिवाळीसाठी फूड पॅकेट पण आपण तयार केलेली आहेत. फूड पॅकेट आणि चेक हे दोन्ही वस्तू बीबी ठोंबरे साहेबांच्या हस्ते आपल्याला मिळणार आहेत. लवकरच ह्या 8-10 दिवसामध्ये आपण एक कार्यक्रम अरेंज करतो. या अंशामध्ये तुम्हाला शासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना ज्यांचे पंचनामे झाले त्यांना शासनाकडून निमंत्रण येईल आणि ते निमंत्रण आल्यानंतर आपण यावं. एक विजय मंगल कार्यालयामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊन आपण एक या निमित्तानं आपल्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. छोटीशी गिफ्ट या निमित्तानं आपण देतोय. मला माहिती आहे हे नुकसान भरपूर येणार नाहीये, तरी पण आम्ही हे नुकसान भरपाई करण्याचा एक प्रयत्न छोटासा करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पण त्याचबरोबर हे धन्यवाद देत असताना बडोर गावच्या त्या निष्पाप शिक्षकाचा जो खून झाला त्यालाही न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि मित्र हो, हेच संदेश, हीच भूमिका वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या आमदारांनी जर घेतली, बरंच काही चांगलं घडू शकतंय. पुनश्च एकदा मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.